आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अशा सरळ निघून काय आला? बरं हा फोन कोणाला करताय तुम्ही? बंड्याला ते की नाही कमलीला आपण बरोबर बोलायचं आहे म्हणून। आता बंड्या काय आपण बद्दल बोलायला नको। सर काय बोललात काय? नाही काय नाही। वय वय रिंग व्हायली या। बघा काय म्हणलेलं तुम्हाला, एवढा बिझी असतो मी। 2 मिनिट। हॅलो हॅलो अरे बंड्या मी निंगी बोलतोय। निंगे तू, तुमचं काम होईल, तुम्ही जावा 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 तुम्ही जावा 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 जावा। अगं निंगे, अगं कशी आहेस तू बाळा? काय राव, मुंबईला गेल्यापासून विसरलाय आम्हाला। साधा एक फोन पण करायचं झालं नाही तुमच्याच्यानं। नाही रे तसं काय नाही, ह्या ऍडमिशन मध्ये इतकं अडकलेलो काही वेळच नाही मिळाला बघ। बरं ते जाऊ दे, आबा कुठे आहेत आणि कसं आहेत? हॅलो बंड्या, अरे आबा कुठे आहेत? हा अगं निंगे, आबा आहेत बरे। ती नाही, मला सांग कमळी कुठं आहे आणि कशी आहे ती? हाय की कमळी। हॅलो बंड्या, कसा आहेस? आया ना आबा कसे आहेत? आहेत की आबा पण बरे आहेत। हा ग सरू काकी तुझी लय आठवण काढत असते बघ। म्हणजे आईचा राग शांत झाला? आबांनी तिला समजवलं? हो, आबांनी नीट समजून सांगितलंय सरू काकीला। सरू काकी दिवस रात्र फक्त तुझीच काळजी करत असते बघ। आणि हे बघ कमळे, तू शिकून जवळ मोठी होत नाहीस ना, मी तर म्हणतो डायरेक्ट डेप्युटी कलेक्टर होऊन मगच आहे गावात। तोवर गावात पाय ठेवायचा नाही हा। बरं ऐक की, आबासनी जरा फोन दे की, मला लय महत्वाचं बोलायचंय त्यांच्या संग। अगं ते आत्ता आठवलं मला। आबा आहे ना शेतीच्या कामासाठी परित्याला गेलेत बाहेर। आता हा बंड्या कमळीला खरं काय घडलंय ते बोलला नाही म्हणजे झालं। परत त्याला गेलेत? परत केव्हा येणार आहेत? परत येतील की 2-4 दिवसात येतील। मी काय म्हणतोय कमळे, तुझं जे काय काम आहे ना ते मला सांग, मी आबांपर्यंत निरोप पोचवतो। हा बर। अरे त्याचं असं झालंय की कॉलेजची फी भरायला सांगितलंय आणि आज ना उद्याचीच मुदत दिली आहे। बर मग तुझ्याकडनं काय पैशांची सोय होईल का? म्हणजे मी आवाजनी सांगेन आणि तुला परत देईन पैसे। अगं कमळे एवढंच ना, किती पाहिजेत सांग बरं? 30,000। ते 30,000? ओ तब ऐक 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 कमळे, तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ। माझा एक मित्र आहे मुंबईत, तो करेल पैशाची सोय, तुम्ही काळजी नका करू। बरं चालतंय, ठेवतो। बंड्या करतोय म्हणला सोय पैशांची। शेवटी भाऊ कुणाचा हाय? हॅलो ऋषी भाऊ नमस्कार, कसा आहेसा? अहो भारीच असणार। बरं ऐका की, अहो माझं एक काम होतं तुमच्याकडं। नाही म्हणजे तुम्ही म्हणलेला ना की कधी पण गरज लागली तर बिनधास्त फोन कर, म्हणून केलाय। ऐका की, एक छोटीशी हेल्प पाहिजे होती। बोल बोल, काय म्हणत हवी? अहो काय विषय झालाय माहिती आहे का, मला आत्ताच कमळीचा आणि निंगीचा फोन आलता। त्यांना कॉलेजात काहीतरी फी भरायची आहे आणि मुदत पण उद्याच्याच दिवसाची आहे। तुम्ही भराल का तेवढी फी? मी माझ्याकडे जसं पैसे येतील ना तसं तुम्हाला पाठवत जाईन, काळजी नका करू तुम्ही। बंड्या डोंट वरी, मला माहिती आहे त्याबद्दल। मी त्यांना एनिवे देणारच होतो पैसे। ऋषी भाऊ मनापासून आभार आहे बरं का, देवासारखं धावणाला राहू तुम्ही। अरे ठीक आहे, एवढं काय त्यात। चल बाय। हो, काळजी घ्या। कमळी, मला माहित आहे बंड्याचाच फोन होता। हे बघ मी काय सांगतोय ते बघ। तर मी तुमच्याकडनं 1 रुपया बी घेणार नाही। एक मिनिट माझं पूर्ण बोलणं एकदा ऐकून घे।
आता तुला पैशांची गरज आहे म्हणून मी म्हणतोय की माझ्याकडनं घे पैसे, नंतर हवं तर परत कर ना तुला जमतील तसे. सर तुम्हाला एकदा सांगितलं ना, आम्ही तुमच्याकडनं पैसे घेऊ शकत नाही, आम्हाला नकोय तुमची मदत. तू बंड तर घावलाच पाहिजे, मरच तो हल्ला असतो त्याला. एक मिनिट, बंडाला मध्ये घेऊ नको. नको आहेत ना तुला माझ्याकडून पैसे, फाईन. तू कमवू तरी शकतेस ना. त्यामुळे ही मुंबई आहे, कष्ट करणाऱ्यांची आणि टॅलेंटेड लोकांची इथे कायमच कदर होते. म्हणजे सोपं आहे. तुला काय काय येतं मला सांग. कमळीला कबड्डी, लंगडी, झाडावर आंब काढणं सगळंच येतं की. असं काय येतं जे करून आपल्याला पैसे मिळतील हे विचारतोय. वय की कमळीला की नाही शेतीचं काम येते बघा. हा, आणि गणिताची कोडी बी सोडवतीय, जेवण बी चांगलं करतीय. हा, सरू काकीच्या हातची चव नाही हिच्या जेवणाला. हा, पर नाचलीच भारी करतीय, एकदम नादच खुळा. हा, तो तर बघितलाय मी. कमी तू काय शिकलीस का एक्झॅक्टली, म्हणजे सेमी क्लासिकल, क्लासिकल? नाही सर, म्हणजे माझ्या आईनं जे शिकवले तेच मला जमते. म्हणजे आईच्या लहानपणी तिने 2 नाचाच्या परीक्षा दिलेल्या आणि शाळेत असताना बी ती माझा डान्स बसवायची, त्यामुळं ते जमतंय. डोंट वरी कमळी, तुझं काम होऊन जाईल. डोंट वरी. कमळे, तुला नाच येतोय हे ऐकल्यावर ऋषी सर काय करणार आहेत? सगळं ठीक होणार म्हणत गेलेत. काय ठीक होणार आहे? ऋषी सर नेमकं असं काय करणार आहेत ज्याने मला त्याचं 30,000 मिळणार आहेत? अशा मूर्ख मैत्रिणी मिळाल्या देवा. अगं हे कोण लावणार? Now this, let's open the door. Come on. चला चला, चलो चलो शोधा. अनिका, कुठे काहीच मिळत नाहीये. माहित नाही कुठे ठेवलंय तुम्ही. कपाटात पण नाहीये. स्टुपिड. चलो निघा आता इथून.